वाशिम व कारंजा येथील एमआयडीसीचा कायापालट होणार. आमदार भावना गवळी. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांनी वाशिम व कारंजा एमआयडीसी संदर्भात लवकरच धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन दिले होते. शेवटी आमदार भावनाताई गवळी व राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष हाजी मोहम्मद युसूफ पुंजानी यांच्या प्रयत्नात यश आले. राज्यात गुंतवणूकदारांचा ओघ वाढत असून 81,137 कोटी रुपये गुंतवणुकीच्या विशाल आणि अतिविशाल अशा 7 प्रकल्पांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उद्योग विभागाच्या मंत्रिमंडळ उपसमितीत मंजुरी देण्यात आली. यामध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित लिथियम बॅटरी इलेक्ट्रिक व्हेइकल्स, सेमीकंडक्टर चिप, फळांचा पल्प निर्मिती प्रकल्पांचा समावेश असून कोकणसह मराठवाडा, विदर्भ या भागात मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक होणार आहे. त्यामुळे राज्यात सुमारे 20,000 जणांना प्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भावना गवळी यांच्या एका शिष्टमंडळाने यांनी मंगळवारी उद्योगमंत्री उदय सामंत यांची भेट घेऊन वाशिम येथील एमआयडीसी मध्ये आवश्यक त्या सोयी सुविधा उभारणी सोबतच कारंजा येथील एमआयडीसीच्या जागेसोबतच इतर सर्व बाबी संदर्भात लवकरच अधिसूचना काढण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी आमदार भावनाताई गवळी पाटील यांच्या सोबत कारंजा नपचे माजी नगराध्यक्ष दत्तराज डहाके, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष युसूफ पुंजानी यांची उपस्थिती होते. कारंजा अस्मिता न्यूज करिता महेंद्र गुप्ता, मुख्य संपादक.